नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा दुपारचं काम आवरल्याच्या नंतर मी आता ही ब्लाऊज आणि साड्या घेतलेल्या आहे. का पाहिला तर बघा हे कस्टमरचे ब्लाऊज आणि साड्या एकाच कस्टमरचे आहे. तर बघा एकदम सुंदर अशा साड्या आहे रोजच्या वापरण्यासाठी. तर बघा ह्या साड्या पिको फॉल करून घ्यायच्या आहे आणि त्याच्यानंतर याच्यातले म्हणजे 2 पिको करायचे आहे आणि 2 पिको फॉल करायचे आहे. तर बघा या चारही साड्या एकदम सुंदर अशा साड्या आहे. त्याच्यानंतर हे ब्लाऊज तर बघा हे 2 साधे ब्लाऊज आहे, हे तिच्या सासूचे आहे आणि हे 4 तिचेवाले आहेत आहे. तर बघा हे 4 हे अस्तरचे आहे आणि हे 2 जे आहे हे साडीमधले आहे, पण हे शिवायचे नव्हते तिला, तर हे शिवायचे नाही आपल्याला. तर बघा हे जे ब्लाऊज आहे हे अस्तरचे ब्लाऊजचे मापाचे आहे आणि ते 2 साधे आहे त्याच्यावाले मी वहीवरती टिपून घेतलेले आहे. त्याच्यावरती हे ते कट करून ते शिवायचे आहे. तर बघा आज आपण बघणार आहोत आपल्याकडून हे ब्लाऊज कट होऊन किती आपले ब्लाऊज आपल्याकडून शिवून होते. तर बघा आता याचे आपल्याला अस्तर काढून घ्यायचे आहे. तर बघा मी याच्यावाले अस्तर काढून घेतलेले आहे एकदम आणि त्याचवालं पॅटर्न पण काढून घेतलेलं आहे. तर बघा एक कस्टमरचे ब्लाऊज माझ्याकडे सतत येत असते, त्याच्यामुळे मी हे पेपरवरती पॅटर्न काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती नाव टिपून ठेवलेलं आहे. म्हणजे जेव्हा त्यांचे ब्लाऊज येतील तेव्हा आपल्याला हे पॅटर्न काढून लगेच आपल्याला कट करता येतं ब्लाऊज, म्हणजे आपला वेळ पण वाचतो. तर बघा एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहे 4. तर आपल्याला आता हे जे अस्तर आहे ते आपल्याला व्यवस्थित असे आथरून घ्यायचे आहे. म्हणजे हे इकडे तिकडे असे थोडेफार घड्या वगैरे चुकलेल्या असत्या घातलेल्या, त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित असे अशा करून घ्यायचे आहे. तर बघू शकता तुम्ही हे बघा असं थोडंफार अर्धा इंच किंवा असा बाजूला असतं हे या पद्धतीने. तर त्याच्यामुळे आपल्याला हे असं व्यवस्थित करून घ्यायचे आहे किंवा तुम्ही इस्त्री पण करून घेऊ शकता. तर बघा हे जे अस्तर आहे 80 पॉईंटच अस्तर आहे, कारण याच्यावाली बाही छोटी घ्यायची आणि प्रिन्स कटमध्ये कट करायचं आहे, त्याच्यामुळं हे 80 पॉईंटच घेतलेलं आहे. तर बघा मी असं सुंदर अशा चारही पण सोबतच आथरून घेतलेले आहे आणि पिन्ना 2 ठिकाणी पॅक करून घेतलेले, म्हणजे इकडे तिकडे हे सरकणार नाही. तर बघा मी प्रत्येक वेळेस सांगत असते तुम्हाला एकाच कस्टमरची ब्लाऊज असली तर तुम्ही सोबत पण कट करून घेऊ शकता. तर बघा एकाच कस्टमरची ब्लाऊज आहे म्हणून मी हे सोबतच 4 ब्लाऊज कट करणार आहे. तर बघा हे पॅटर्न आपले जिथं बसन तिथं व्यवस्थित आपल्याला हे पॅटर्न ठेवून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित असे समोरचं पॅटर्न तिथं ठेवलेलं आहे, मागचं पॅटर्न इकडच्या बंद बाजूकडून ठेवलेलं आहे. तर बघा इथं बाई बसत नव्हती म्हणून मी इकडचं पॅटर्न हे इथं ठेवलेलं आहे आणि तर आपल्याला ही बाई ठेवून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा मोकळं ढाकळं आपलं पॅटर्न हे 80 पॉईंटमध्ये बसून गेलेलं आहे, कारण हे प्रिन्स कट्समधले आहे आणि बाई पण छोटी आहे त्याच्यामुळे. तर बघा हे असं आपल्याला खडूने आता ही मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा दुपारी आवरल्याच्या नंतर माझी ही रुटीन आहे. तर बघा 1च्या नंतर मी हे ब्लाऊज कट करायला बसले होते. तर बघा आता हे कट करून आपल्याकडून किती शिवून होते आपल्याला बघायचं आहे संध्याकाळपर्यंत. तर मध्ये आधी आपल्याला काहीतरी काम येतच, मध्ये आधी आपण उठतच असतो, कोणी येतं किंवा मग आपलं घरातलं पण काम असतं थोडंफार, तर ते पण आपण करायला उठतो. त्याच्यामुळं आता आपल्याकडून किती ब्लाऊज शिवून होते हे आपल्याला संध्याकाळपर्यंत बघायचं आहे. तर बघा हे आहे तसं आपल्याला खडूने मार्किंग करून घ्यायचं आहे पूर्ण ब्लाऊजवरती. तर बघा आपलं महत्त्वाचे म्हणजे ब्लाऊज आपलं फिटिंगला व्यवस्थित बसलं पाहिजे आणि आपली फिनिशिंग पण महत्त्वाची असते. तर म्हणजे कस्टमर आपल्याला कसे वाढवायचे याच कारणाने आपले कस्टमर वाढत असते. म्हणजे ब्लाऊज जेव्हा कस्टमर घालून जातं तेव्हा त्यांना 1-2 दणी विचारित असते की तू ब्लाऊज कुठं शिवले. तर बघा तर मग एकामेकाला सांगितलं तर आपल्याला कस्टमर पण वाढत असते. म्हणजे महत्त्वाचे आपले फिनिशिंग महत्त्वाची असते आणि ब्लाऊज पण कस्टमरला चांगलं बसलं पाहिजे, हे महत्त्वाचे 2 टिप्स असते आपल्याला. तर बघा व्यवस्थित असे पिना मी पॅक करून घेतलेलं आहे ना, अशी खडूनी जशी मार्किंग केलेली आहे तसं आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर बघा ह्या चॅनलला तुम्ही अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा व्हिडिओ मी टाकीन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती अपलोड होईना. तर मग याच्यावरती खूप सुंदर अशा कटिंग पण टाकलेले आहे आणि डिझाईन पण टाकलेलं आहे. फोरटेक्सची कटिंग आहे, प्रिन्स कटची पण आहे आणि बोट नेकची डिझाईन पण आहे आणि बाही डिझाईन आहे, लेस डिझाईन आहे. भरपूर सारा असं आहे. तुम्हाला कोणतं बघायला आवडेल ते पण मला सांगा कमेंट करून की तुम्हाला कोणती कटिंग बघायला आवडेल, ती पण नक्की मी प्रयत्न करेन तुमच्यासोबत शेअर करण्याचा. तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर बघा असे हे पॅटर्न कट करून झाल्याच्यानंतर आता आपल्याला हे 4ही पॅटर्न बाजूबाजूला काढून घ्यायचे आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला ब्लाऊज पिसावरती कट करायचे असते तेव्हा आपल्याला हे पॅटर्न बाजूला काढून कट करायचे असते. तर बघा आता हे पॅटर्न आपण बाजूला करून घेऊया आणि मग कट करून घेऊया. तर बघा आपला वेळ पण वाचतो. एकाच कस्टमरचे आपण 4 ब्लाऊज एकासोबत कट केलेले आहे, म्हणजे आपला वेळ खूप वाचतो. तर बघा त्याच्यानंतर आता हे ब्लाऊज पीस आपल्याला घेतलेलं आहे. तर हे व्यवस्थित आपल्याला आथरून घ्यायचं आहे. बंद बाजू आपल्या साईडने ठेवायची आहे आणि बंद बाजूचा जो पाठीमागचा भाग बंद बाजूनेच असा ठेवून घ्यायचा आहे. तर बघा व्यवस्थित आता हे 4ही पॅटर्न आपल्याला ठेवून घ्यायचे आहे. तर बघा प्रिन्स कटचे आपले 4 पॅटर्न असते आणि कटोरीचे 5 पॅटर्न असते.
तर बघा प्रिन्स कटचा एकदम सोपं साधं आपलं ब्लाऊज आहे. तर बघा हे सिंपल ब्लाऊज घ्यायचे आहे, म्हणजे अस्तरचे आहे पण हे गोलगळ्याच्या मध्ये शिवायचे आहे, कारण हे कस्टमरचे रोजचे वापरण्याचे ब्लाऊज आहे. तर बघा अर्धा इंच असं पॅटर्न ठेवून आपल्याला ब्लाऊज पीसाचं कापड कट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला जेव्हा शिवतो तेव्हा आपल्याला कमी पडायला नको, त्याच्यामुळं आपण अर्धा इंच असं पॅटर्न कट करून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित आता आपण हे सगळे पॅटर्न असे ठेवून कट करून घेऊया. तर आज आपण बघणार आहोत आपल्याकडून किती ब्लाऊज शिवून होत आहे संध्याकाळपर्यंत. तर बघा आता आता आपलं दुपारी काम आवरून झाल्याच्या नंतरच आपण हे कट केलेले आहे, कारण हे मध्ये आधी आपल्याला काहीतरी काम येतं त्याच्यामुळे आपण उठतोच. तर बघा व्यवस्थित असे हे पॅटर्न आपण कट करून घेऊया. आणि तुम्ही घरी बसून हे व्यवसाय करू शकता, की ब्लाऊज शिवण्याचं एकदम सोपी पद्धत आहे आणि तुम्ही नक्की शिका. आणि म्हणजे उन्हात कामाला जाण्यापेक्षा तुम्ही घरात बसूनसुद्धा हा व्यवसाय करू शकता. बरेच महिला अशा आहे की घरात बसून तुम्ही एक कस्टमर म्हणजे वाढवायचे, म्हणजे तुम्हाला मी सांगितलंच आहे कस्टमर आपल्याला कसे वाढवायचे आहे. तर बघा तुम्ही पण घरी बसून असे ब्लाऊज शिकून तुम्ही पण पैसे कमवू शकता. तर बघा या पद्धतीने आता आपण हे ब्लाऊज पीस कट करून घेतलेले आहे आणि आता आपल्याला हे व्यवस्थित असे बांधून ठेवायचे आहे, म्हणजे जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो इकडं तिकडं वगैरे पडत नाही म्हणजे. तर बघा असे एक हे पॅटर्न ठेवून घेतलेलं आहे. जे ब्लाऊज पीसाचं कापड आहे ते पण आपल्याला याच्यातच ठेवून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि याची व्यवस्थित अशी घडी घालून याचीवाली आपल्याला हे बांधून ठेवायचे आहे, म्हणजे इकडे तिकडे हे पडणार नाही. तर बघा बाकीचे जे ब्लाऊज पीस आहे ते पण आपल्याला असेच कट करून घ्यायचे आहे आणि असेच आपल्याला बांधून ठेवायचे आहे. तर बघा आता हे आपण बाकीचे उरलेले कट करून घेऊया. तर बघा व्यवस्थित आता हे मी कट करून घेतलेले आहे चारीचे चारी. आणि जे अस्तर आहे उरलेले हे आपल्याला शिवायच्या वेळेस आपल्याला अस्तर लागतं. कंबरपट्टी वगैरे आणि हुक लूक पट्टीसाठी पण आपल्याला ते अस्तर लागतं. तर चला आता आपण याच्यामधून ब्लाऊज आपले किती शिवून होते ते बघूया. तर चला आता आपण पहिले ब्लाऊज शिवून घेऊया. तर बघा हे मी ब्लाऊज एक शिवून घेतलेलं आहे. तर बघा माझ्या खिडकीतून ऊन येतं त्याच्यामुळे हे जास्त चमकत आहे हे ब्लाऊज. तर बघा हे ब्लाऊज माझं 5 वाजेपर्यंत झालं होतं हे शिवून. त्याच्यानंतर दुसरं पण ब्लाऊज मी शिवून घेतलेलं आहे असंच या पद्धतीने. ते पण हे ब्लाऊज शिवून झालं होतं. हे झाल्याच्यानंतर हे पण मी ब्लाऊज शिवून घेतलेलं आहे. तर बघा माझे हे 5 वाजेपर्यंत हे दोन्ही ब्लाऊज शिवून झाले होते, म्हणजे हे दुपारी 1 वाजता मी ब्लाऊज कट करून शिवायला बसले होते 1च्या नंतर. म्हणजे कट करायला जास्त वेळ लागत नाही. तर बघा हे 2 ब्लाऊज शिवून झाल्याच्यानंतर माझा असा खूप राडा झाला होता. त्याच्यानंतर पण मी हे 2 दुसरे ब्लाऊज शिवून घेणार आहे स्वयंपाक वगैरे झाल्याच्यानंतर. तर बघा हे 2 ब्लाऊज शिवून झालेले आहे. त्याच्यानंतर मी जेवण वगैरे झाल्याच्यानंतर स्वयंपाक झाल्याच्यानंतर हे पण 2 ब्लाऊज मी शिवून घेतले. तर बघा याला हुक पण बसवून घेतलेले आहे मी, हुक पण लावून घेतलेले आहे. आणि बघा याचे नॉट मी याचेच नॉट बनवून घेतलेले आहे आणि लटकन पण याचेच बनवून घेतलेले आहे. तर बघा हे पण ब्लाऊज माझं शिवून झालेलं होतं. तर बघा मी एका दिवसात किती ब्लाऊज शिवलेले आहे तुम्ही बघू शकता. आणि याची शिलाई मी 300-300 रुपये घेणार आहे, कारण हे प्रिन्स कटची ब्लाऊज आहे त्याच्यामुळे मी याचीवाली शिलाई 300 रुपये घेणार आहे. तर बघा तुम्ही बघू शकता मी हे 4 ब्लाऊज एका दिवसात शिवलेले आहे. तर बघा मी हे ब्लाऊज रात्रीचे 11-12 वाजेपर्यंत हे ब्लाऊज शिवून झाले होते माझे, म्हणजे घरातलं पण काम आवरून. तर तुम्ही पण असंच व्यवसाय घरात बसून करू शकता या पद्धतीने. तर बघा माझे असे 4 ब्लाऊज एका दिवसात शिवून झालेले आहेत. तर बघा आता हा राडा पण मला आवरून घ्यायचा आहे, नंतर झोपायचं पण आहे. तर बघा या पद्धतीने असे 4 ब्लाऊज माझे शिवून झालेले आहे. तर तुम्हाला आजचा माझा लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि लाईक शेअर नक्की करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.